जय शिवराय. आपल्या असण्याने आपल्या नसण्याने या दुनियेला काही फरक पडत नाही. तर मग आपल्याला का फरक पडतो? आपल्याशी कुणी बोललं नाही की आपण लगेच निराश होतो. कुणी सोडून गेलं की आयुष्यामध्ये सगळं संपलंय असं जीवन जगायला सुरुवात करतो. आपल्याला या दुनियेमुळे फरक पडला नाही पाहिजे, कारण ही दुनिया आपलं घर चालवायला येत नाही. मग आपण उपाशी झोपलं तरी कुणीसुद्धा येऊन विचारणार नाही. या दुनियेला आपल्या डोळ्यातील अश्रूंशी काही घेणं देणं नसतं. आपण कोणत्या परिस्थितीतून जातोय याच्याशीही या दुनियेला काही घेणं देणं नसतं. आपली मानसिक स्थिती काय आहे, कुणाचा तरी आधार हवा असतो, याच्याशीही या दुनियेला काही घेणं देणं नाही. कुणी येऊन आधार बनत नाही. खांदा देऊन मनातलं दुःख रडून हलकं करायला सुद्धा ही दुनिया आपल्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी काही नाही करत, पण आपल्या दुःखाचं मात्र कारण बनत असते. आपल्याला रडवण्यासाठी नेहमी तत्पर असते. आपल्याला नेहमी दुःखात बघण्यासाठी नेहमीच तत्पर असते. तरीसुद्धा आपण या दुनियेचा विचार करून जीवन तर असून मेल्यासारखे जगत असतो. कळत असतं सगळं, पण वळायला मात्र अशक्य असतं. कारण सवय झालेली असते आपल्याला की या दुनियेचा विचार करून जगण्याची. आणि आधार पाहिलं तर कोणीच देत नाही. सल्ला हा सहज दिला जातो आपल्याला, पण साथ मात्र कोणी द्यायला तयार नसतं. मग अशा दुनियेचा आपल्याला का फरक पडतो? जीवन जगत असताना फरक नाही पडला पाहिजे.